सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होणार या मंत्री चंद्रकांत पाटीलांच्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी थेट हात जोडले. चंद्रकांत दादा माझे सगळ्यात मोठे हितचिंतक आहेत. दादांनी घोषणांचं केली आहे त्यावर मी बोलून काय उपयोग आहे. दादांच्या विरोधात मी काही बोलत नाही. दादांनी एकदा विधान केले तर त्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही असा मिश्किल टोला देखील जयंत पाटील यांनी लगावलाय. ते सांगलीमध्ये बोलत होते. अपेक्षेपेक्षा जास्त संख्याबळ आता आपल्याला मिळालेलं आहे. काय वाटतं? असं आहे की दादांनी आता घोषणाच केलेली आहे म्हटल्यावर मी बोलून काय उपयोग आहे. आपलं संख्याबळ एवढं आहे, मग काँग्रेस आणि आपण आणि समविचारी पक्षाबरोबर बघू ना. आता मी आत्ताच आलो आहे सांगलीत मुंबईहून. चंद्रकांत पाटील म्हणतात की आता दादा म्हटल्यावर दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही. त्यामुळं दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. दादांची रक्कम होणार का? मी आज काही त्याच्यावर बोलत नाही. बघतो ना, कारण कोण निवडून आले, अजून निवडून आलेल्या सगळ्यांना भेटतो, त्यांचं काय मत आहे ते चर्चा करतो, मग त्यावर भाष्य करू. चंद्रकांत दादांची भविष्यवाणी खरी ठरेल का? नाही, दादा हे मला माननीयच आहेत. त्यामुळे दादांच्या बद्दल मी काहीच बोलत नाही. आणि ते सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत. दादा